ती एक रात्र. गावातील ती भयान शांतता. अंधारलेली रात्र. गाव असतो घाबरून. रोज अनेक झाले गायब. कोणास ना हे कळे, कधी, कुठे आणि कसे. अनामिक भीती मनात उमटत एक शिरशिरी जायची. भीतीचा मायाजाल पूर्ण गावाला वेढा घालत होता. लहानपणापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच एक अनामिक भीती वाटत होती. गाव तसं हे चांगलं, पण हे विपरीत असे का घडते? असे कितीतरी प्रश्न होते, ज्याची उत्तरे सापडत नव्हती. अनेक प्रश्नांचा बांध मनात राहतो कोंडून. कोणालाच काहीच कळत नव्हे. अमावस्येची रात्र. भयानक शांतता. कुत्र्याचं ते विव्हळणं. त्या आवाजाने काळजीत जातो फाटून. मनाचा थरकाप उडून जातो. आवाज कोणाचा नंबर आहे अशी भीती मनात येऊन जाते. पिंपळ झाडाच्या झावळ्यात गुरफटलेली ती विहीर. त्याची ती सावली खूप भयान वाटत होती. मध्येच पक्ष्याचा तो विचित्र येणारा आवाज, कुत्र्यांचं भुंकणं, सगळं काही मनाचा थरकाप उडवणारं होतं. अशा वेळी संपूर्ण गाव निपचित पडून राहायचा. लहान मुलं घाबरून जायची. दर अमावस्येला ती यायची. तिची वेळ ठरलेली असायची. ती यायची आणि एका रात्री ती रडायची. त्या आवाजाने कंठाळ्या बसायच्या. छातीत बडत व ती रडायची. का रडायची ती हे कोणालाच माहीत नव्हते. तिला कोणी पाहिले नव्हते. ती तिच्या वेळेला यायची, रडायची आणि मग एक भयान किंचाळी कानावर पडायची. ती किंचाळी कोणाची हे कोणालाच माहीत नव्हते. भीतीने कोणीच बाहेर पडायचे नाही. कोणी उठायचं पण नाही. जीव मुठीत घेऊन ते तसेच पडून राहायचे. दुसऱ्या दिवशी त्यांना समजायचं, आपल्यातलं एक कमी आहे. संपूर्ण गाव जमायचा. डोक्याला हात लावून बसायचा. कोणाला काही सुचायचं नाही. यातून आपली सुटका कशी होईल हे काही त्यांना कळायचं नाही. मग तो रडण्याचा आवाज आणि ती भयान शांतता. नेहमीच असं घडायचं. प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला हे असं घडायचं. पुढल्या अमावस्येच्या वेळी मी शोधून घ्यायचं ठरवलं. लपून बसलो मी आणि ती येण्याची वाट पाहू लागलो. आली ती तिच्या वेळेला. डोक्यावर पदर, एक नावी नवरीसारखी. ती सगळा शृंगार करून आलेली होती. तिच्या पायातल्या घुंगरांचा आवाज शांतता चिरत होते. ती आता एका घरासमोर थांबली होती आणि मग तिने रडायला सुरुवात केली. जोडीला तो कुत्र्याचा आवाज. मग अंग थंड पडलं. मी थरथर कापू लागलो. ती पुढे काय करते ते पाहू लागलो आणि मी बघतच राहिलो. तो दरवाजा आपोआप उघडला गेला. ती आत गेली आणि एका व्यक्तीला बाहेर घेऊन आली. ज्यानं तिने आणलं होतं तो माझा मित्र होता. ती आता त्याचं काय करते ते बघू लागलो. ती आता माझ्या दिशेने वळली आणि तिने तिच्या डोक्यावरचा पदर बाजूला केला. आता तिचा चेहरा मी बघू शकत होतो. ती कोण आहे हे मला समजणारच होतं. ती आता मध्यभागी आली आणि तिचा चेहरा मला दिसला. तिचा तो चेहरा बघून माझ्या तोंडातून किंकाळीच बाहेर पडली आणि मी तिथेच बेशुद्ध पडलो. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा मी घरी होतो. मी घरी कसा? कोणी आणलं मला इथे? मी स्वप्न तर पाहिलं नाही ना? मग नाही. मला बाहेर आरडाओरडा आणि रडण्याचा आवाज येत होता. म्हणजे रात्र जे घडलं ते सत्य होतं. अजूनही तो चेहरा आठवला की संपूर्ण अंगाला घाम फुटतो. माझी वाचाच बंद होऊन जाते. एक अनामिक भीती माझ्या मनात घर करून जाते. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.